Cancer Healer Center, a new beginning. लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरनकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, संयुक्त कारवाईमध्ये 5 आयडी आणि इतर साहित्य जप्त. भारताने चिनाबचं पाणी रोखलं, लवकरच झेलमचंही पाणी थांबवणार. पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक, शेतीवर परिणाम होणार. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी. पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक. पाक लष्करानं राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली. भारताला उपदेशकांची नव्हे तर भागीदारांची गरज. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं, तर युरोपियन युनियनचा भारताला पाक सोबत चर्चा करण्याचा सल्ला. पाकिस्तानच्या विनंतीवरून आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक. दोन्ही पक्षांना सीमापार तणावावर विचार मांडण्याची संधी मिळणार. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू. चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीमध्ये उडी मारली. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय. दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली. एलओसीवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर. देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा. भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार. रशियन बनावटीची क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार. इग्ला एक्स क्षेपणास्त्रानं पाक हादरला. काँग्रेसला फोडा, रिकामी करा. पुण्यातल्या भाजप पदाधिकारी बैठकीमध्ये बावनकुळेंचं वक्तव्य. तर काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार. बावनकुळेंचं वक्तव्य, तर वक्तव्यावर वर्षा गायकवाड यांची टीका. बावनकुळेंना लाज वाटली पाहिजे. बावनकुळेंना थोडी तरी लाज असती तर काँग्रेस फोडा असं म्हणाले नसते. संजय राऊतांची टीका. ऑपरेशन ब्ल्यू स्टार काँग्रेसची चूक होती. 80च्या दशकातील पक्षाच्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार. एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया. महायुतीमधल्या नाराजी नाट्याचा आणखीन एक अंक समोर. अजितदादा आणि शिंदेंनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं. पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला अजितदादांची दांडी, तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित. एकनाथ शिंदेंनी अजूनही स्वतःला माजी सीएम म्हणून स्वीकारलेलं नाही. शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री मानतात. संजय राऊतांची टीका. ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक. अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला. वेव्स परिषदेमध्ये 4 दिवसात विविध उपक्रमांअंतर्गत 1328 कोटींची उलाढाल. वेव्समध्ये 77 देशांचा सहभाग. आज 12वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल ऑनलाईन पाहता येईल. उद्यापासून महाविद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार. गोकुळ दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये, तर मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ दुधाचा प्रति लिटर 74 रुपये दर. पुण्यात म्हाडाच्या सदनिका विक्रीला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. कोणत्याही मध्यस्थीशिवाय वितरण. 2023 पूर्वीच्या सोडतीमधील 15% सामाजिक गृहनिर्माण विक्री अभावी शिल्लक. धुळे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पांझरा नदीची दुरवस्था. पाणवेल वाढल्यामुळे नदीमध्ये प्रदूषण. नदीची स्वच्छता करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी. मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 23%वर. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय. पालिकेकडून स्पष्ट. नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं नुकसान. Cancer Healer Center, a new beginning.